नमस्कार, मी प्रियांका नागणे आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एक जबरदस्त जॉब अपडेट बघणार आहोत, ज्यामध्ये बँक ऑफ इंडिया आणि CBI बँक यांच्याकडून अपडेट आलेली आहे. एकूण 4000 पेक्षा जास्त जागा निघालेल्या आहेत. आपण सविस्तरपणे पूर्ण माहिती बघून घेऊयात. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन यांच्याकडून अपडेट आलेली आहे. कॉमन रिक्रुटमेंट प्रोसेस आहे, ज्यामध्ये ॲज ए PO आणि मॅनेजमेंट ट्रेनिंगसाठी इथे जॉब अपडेट आलेली आहे. आजपासून फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे, म्हणजे 1 ऑगस्ट 2024 पासून फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे आणि लास्ट डेट 21 ऑगस्ट 2024 असणार आहे. त्याच्यानंतर इथे ऑनलाईन फी पेमेंट पण या दिवसांमध्ये तुम्हाला भरून घ्यायचं आहे. इथं तुम्हाला रजिस्ट्रेशन करण्यासाठी क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं आहे आणि संपूर्ण माहिती फिल करायची आहे. तुम्ही जर ऑलरेडी रजिस्टर्ड असाल तर तुम्ही इथे लॉग इन करू शकता, तुमचं रजिस्टर नंबर, पासवर्ड टाकू शकता, इथे सिक्युरिटी कोड टाकू शकता आणि सबमिट करू शकता. संपूर्ण प्रोसेस आपण बघून घेणार आहोत, ज्यामध्ये वयोमर्यादा काय आहे, त्यानंतर इथे कोण कोण अर्ज करू शकता. इथे कोणत्याही अनुभवाची गरज नाही आहे. फ्रेशर उमेदवार असू द्या नक्कीच अर्ज करू शकणार आहात. अर्जाची पद्धत काय आहे, वेतन किती भेटणार आहे, अर्जाची फी किती आहे, सर्व माहिती आपण या व्हिडिओद्वारे बघून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा पहिल्यांदाच आला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण आपण दररोज वेगवेगळे जॉब अपडेट्स बघतो. वर्क फ्रॉम होम जॉब्स असू द्या, गव्हर्नमेंट रिलेटेड जॉब्स असू द्या, बँक रिलेटेड जॉब्स असू द्या किंवा नवीन कोणत्या योजना आलेल्या असू द्या, सर्व माहिती आपल्या चॅनलवर असते. सो नक्कीच सबस्क्राईब करा. चला तर आजची जी सविस्तर माहिती आहे बघूया. आपल्याकडे PDF आहे, 51 पानी PDF आहे, 51 पानी PDF आहे. आपण संपूर्ण माहिती 2 मिनिटात समजून घेऊया. सो इथे नोटिफिकेशन आलेली आहे. कॉमन रिक्रुटमेंट प्रोसेस आहे, PO आणि मॅनेजमेंट ट्रेनिंगसाठी आहे. आता इथे जे डेट्स आहेत ते आपण बघून घेतलेले आहे. आजपासून फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे. 21 ऑगस्ट 2024 हे लास्ट डेट असणार आहे. आता इथे टेंटेटिव्ह डेट्स आहेत सर्व. कंडक्ट ऑफ प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग सप्टेंबर 2024 मध्ये असणार आहे, म्हणजे जी प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग असणार आहे ते सप्टेंबरमध्ये असणार आहे. डाउनलोड ऑफ कॉल लेटर्स फॉर ऑनलाईन एक्झामिनेशन प्रिलिमिनरी ऑक्टोबर 2024 मध्ये असणार आहे. ऑनलाईन एक्झामिनेशन प्रिलियम ऑक्टोबर 2024 मध्ये असणार आहे. त्याचे रिझल्ट ऑक्टोबर-नोव्हेंबर 2024 आणि डाउनलोड ऑफ कॉल लेटर फॉर ऑनलाईन एक्झामिनेशन नोव्हेंबर 2024. ऑनलाईन एक्झामिनेशनची मेन एक्झाम असणार आहे नोव्हेंबर 2024 मध्ये असणार आहे. डिक्लेरेशन ऑफ रिझल्ट मेन एक्झामिनेशन डिसेंबर 2024 जानेवारी 2025 मध्ये असू शकता. आणि त्याच्यानंतर जी प्रोसेस आहे कंडक्ट ऑफ इंटरव्ह्यू जानेवारी-फेब्रुवारी 2025 आणि प्रोव्हिजनल अलॉटमेंट एप्रिल 2025 मध्ये होऊ शकते. ही पूर्ण डेट्स आहेत, इम्पॉर्टंट डेट्स आहेत, पूर्ण माहिती आहे, ज्यामध्ये एक्झाम कधी होणार आहे, प्रिलियम एक्झाम्स कधी होणार आहे, रिझल्ट कधी लागणार आहे, तुम्ही जी कॉल लेटर आहे कधी डाउनलोड करू शकता, ही सर्व माहिती ते डेट्समध्ये दिलेली आहे. ही लिंक्स आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, नक्कीच चेक करून घ्यायचं आहे. आता इथे एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, एज्युकेशन क्रायटेरिया काय आहे, एकदा चेक करून घेऊया. सो इथे एलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हटलं तर इथे candidates intending to apply for this post ensure that they fulfill minimum eligibility criteria. जे काही एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे ते फुलफिल झालेलं पाहिजे आहे. जसं की नॅशनॅलिटी, सिटिझनशिप, तुम्ही इंडियाचे सिटिझन पाहिजे आहे. ही त्याच्यानंतर एज क्रायटेरिया मिनिमम 20 वर्ष, मॅक्सिमम 30 वर्ष सांगितलेलं आहे. 20 to 30 इयर्स इथे सांगितलेलं आहे. रिलॅक्सेशन ऑफ अपर एज लिमिट SC/ST 5 वर्षाचं आहे, OBC 3 वर्ष, पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटीज 10 इयर्स, एक सर्व्हिसमॅन कम्युनिस्ट ऑफिसर इन्क्लुडिंग इमर्जन्सी हे 5 वर्ष असणार आहे, हे सांगितलेलं आहे. पर्सन्स अफेक्टेड बाय 1984 राईट्स 5 इयर्सचं असणार आहे. त्यानंतर द रिलॅक्सेशन इन अप्पर एज लिमिट हे पूर्ण माहिती, जी एज लिमिटचे रिलॅक्सेशन आहे ही माहिती दिलेली आहे. आता त्याच्यानंतर इथे एज्युकेशन क्रायटेरिया काय आहे ते सुद्धा आपण एकदा चेक करून घेणार आहोत. PWD असेल तर त्याचे काही रूल्स अँड रेग्युलेशन्स आहे ते या पेजवर दिलेलं आहे. त्याच्यानंतर आपण एज्युकेशन क्रायटेरिया एकदा चेक करून घेऊया. इथे एज्युकेशन क्वालिफिकेशन ए डिग्री इन एनी डिसिप्लिन फ्रॉम अ युनिव्हर्सिटी रिकग्नाइज बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, म्हणजे तुमचं कमीत कमी ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं पाहिजे आहे. कोणत्याही ब्रांचमधून चालणार आहे, कोणत्याही म्हणजे आर्ट असू द्या, सायन्स असू द्या किंवा कॉमर्स असू द्या, नक्कीच चालून जाणार आहे. तुमचं इंजिनिअरिंग झालेलं असू द्या किंवा कोणतेही फील्ड असू द्या, तुम्ही नक्कीच इथे ॲप्लिकेशन करू शकणार आहात. द कॅन्डिडेट मस्ट पॉझेसेस व्हॅलिड मार्कशीट, डिग्री सर्टिफिकेट दॅट ही ऑर शी इज ए ग्रॅज्युएट ऑन द डे ऑर, म्हणजे तुमच्याकडे व्हॅलिड मार्कशीट किंवा डिग्री सर्टिफिकेट पाहिजे आहे, हे सुद्धा सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर इथे क्रेडिट हिस्ट्री जे कॅल्क्युलेशन ऑफ पर्सेंटेज सांगितलेलं आहे, माहिती दिलेली की तुम्हाला कमीत कमी किती पर्सेंटेज लागणार आहे. ॲप्लिकेशन फीज इथे बघूया. ॲप्लिकेशन फीज 175 फॉर SC/ST PWBD 175 असणार आहे SC/ST PWD कॅन्डिडेटसाठी, 850 फॉर ऑल अदर्स, म्हणजे बाकीचे जे कॅन्डिडेट्स असणार आहे 850 रुपीज 850 फी असणार आहे. आता स्ट्रक्चर ऑफ एक्झामिनेशन, ज्यामध्ये तुम्हाला प्रिलियम एक्झाममध्ये ऑब्जेक्टिव्ह टेस्ट होणार आहे. सब्जेक्ट्स बघा, इंग्लिश लँग्वेज, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, रिझनिंग ॲबिलिटी, नंबर ऑफ क्वेश्चन्स दिलेले आहेत. इंग्लिश क्वेश्चनला नंबर ऑफ क्वेश्चन 30, मॅक्सिमम मार्क्स 30, मीडियम ऑफ एक्झाम इंग्लिश, टाइम अलॉटेड
20 मिनिटं असणार आहे. सेम इयर क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूड 35 क्वेश्चन्स, 35 मार्क्स. इंग्लिश आणि हिंदी मीडियम असणार आहे, म्हणजे तुम्ही लँग्वेज इथे सिलेक्ट करू शकता आणि 20 मिनिटं इथे टाईम असणार आहे. रिझनिंग ॲबिलिटी 35 क्वेश्चन्स, 35 मार्क्स. इंग्लिश आणि हिंदी 20 मिनिटं असणार आहे. टोटल सो हिअर नंबर ऑफ क्वेश्चन्स 100, मॅक्झिमम मार्क्स 100 आणि इथे 60 मिनिटं भेटणार आहे, म्हणजे 1 तास भेटणार आहे. आता मेन एक्झामिनेशनमध्ये ऑब्जेक्टिव्ह अँड डिस्क्रिप्टिव्ह असणार आहे, ज्यामध्ये रिझनिंग अँड कॉम्प्युटर ॲप्टिट्यूड, जनरल इकॉनॉमी, बँकिंग अवेअरनेस, इंग्लिश लँग्वेज, डेटा ॲनालिसिस अँड इंटरप्रिटेशन आणि टोटल इथे 155 क्वेश्चन्स, 200 मार्क्स असणार आहे. इंग्लिश लँग्वेज, लेटर रायटिंग आणि एसे असणार आहे. नंबर ऑफ क्वेश्चन्स 2 आणि मार्क्स 25 असणार आहे, ज्यामध्ये तुम्ही मीडियम ऑफ एक्झाम सिलेक्ट करू शकता आणि टाईम अलॉटेड हे सुद्धा सांगितलेलं आहे. आता इथे जी रॉंग आन्सर्स असणार आहे 0.25 तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग सुद्धा कट होणार आहे हे सांगितलेलं आहे. स्कोर्स ऑब्टेन बाय ईच ऑफ द कॅन्डिडेट्स इन डिफरंट सेशन्स इफ हेल्ड विल बी नॉर्मलाइज बाय युझिंग इक्वी पर्सेंटाईल मेथड हे सांगितलेलं आहे. एक्झामिनेशन सेंटर कोणते असणार आहे त्याची सुद्धा माहिती दिलेली आहे. प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग असणार आहे त्याची सुद्धा माहिती दिलेली आहे की कोणत्या कोणत्या इथे असणार आहे, म्हणजे अरेंज आयदर इन ऑनलाईन मोड ऑर फिजिकल मोड सांगितलेलं आहे. कोणत्या सिटीमध्ये असणार आहे, जसे की महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे, म्हणजेच औरंगाबादमध्ये आहे, मुंबई आहे, त्याच्यानंतर इथे पुणे आहे, असे वेगवेगळ्या सिटीजमध्ये कंडक्ट होऊ शकणार आहे सांगितलेलं आहे. त्यानंतर तुमचं इंटरव्ह्यू होणार आहे. ऑनलाईन एक्झामिनेशनमध्ये तुमचं शॉर्टलिस्टेड झाल्यानंतर तुमचे इथे इंटरव्ह्यूसुद्धा होणार आहे हे सांगितलेलं आहे. लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स कोणते लागणार आहे ह्याची माहिती दिलेली आहे, तुम्ही नक्कीच चेक करायचं आहे. प्रिंटआउट ऑफ द व्हॅलिड इंटरव्ह्यू कॉल लेटर, त्याच्यानंतर तुमच्याकडे मार्कशीट्स पाहिजे आहे, सर्टिफिकेट्स पाहिजे आहे, फोटो आयडेंटिटी प्रूफ पाहिजे आहे, याची पूर्ण माहिती इथे दिलेली आहे. खूप मोठी संधी आहे. एकूण 4445 जागांसाठी इथे भरती निघालेली आहे. ऑल इंडिया उमेदवार असू द्या नक्कीच ॲप्लिकेशन करू शकणार आहात. इथे आजपासून फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे. लास्ट डेट 21 ऑगस्ट 2024 असणार आहे. ऑनलाईन परीक्षेद्वारे इथे सिलेक्शन होणार आहे. परमनंट जॉब असणार आहे. फी सांगितलेलं आहे की 175 रुपये फॉर SC ST PWBD आणि 850 बाकीच्या कॅन्डिडेटसाठी, आणि इथे सॅलरी कमीत कमी 36,000 ते 52,630 पर्यंत भेटून जाणार आहे. कोणत्याही अनुभवाची गरज नाही आहे. फ्रेशर उमेदवार नक्कीच अर्ज करू शकता. काही क्वेश्चन असेल, अडचण असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.